नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बजेट रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बजेट म्हणजे काय ते बघणार आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला गेलेला आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बजेट म्हणजे काय? तर बजेट तयार करणे जरी प्रामुख्याने नियंत्रणाचे साधन म्हणून ओळखले जात असले तरी कोणत्याही संस्थेतील नियोजन प्रक्रियेचे एक प्रमुख भाग बनते. बजेट हे एक ऑपरेशनल प्लॅन आहे जो साधारणपणे 1 वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी असतो. आर्थिक दृष्टीने व्यक्त केला जातो आणि अपेक्षित उत्पन्न आणि खर्चावर आधारित असतो. ठीक आहे. बजेट हे प्रशासकीय व्यवस्थापनाचे हृदय आहे. ते समन्वयाचे एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते. नकारात्मकरित्या डुप्लिकेट आणि अपव्यय दूर करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून काम करते. हे उद्दिष्टे अंदाजाचे औचित्य, योग्य निधीच्या वापराचे पर्यवेक्षण, खर्चाच्या दराची वेळ आणि यासारख्या साधनांद्वारे पूर्ण केली जातात. बजेटिंगमध्ये पाहिजे की नाही खर्चाची जाणीव निर्माण होते आणि त्याची भावना सर्वांमध्ये पसरली पाहिजे. बजेट हे प्रशासकीय व्यवस्थापनाचे हृदय आहे. ते समन्वयाचे एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते आणि नकारात्मकरित्या डुप्लिकेट आणि अपव्यय दूर करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून काम करते. हे उद्दिष्ट अंदाजाचे औचित्य, योग्य निधीच्या वापराचे पर्यवेक्षण, खर्चाच्या दराची वेळ आणि यासारख्या साधनांद्वारे पूर्ण केली जातात. बजेटिंगमध्ये पाहिजे की नाही खर्चाची जाणीव निर्माण होते आणि त्याची भावना सर्वांमध्ये पसरली पाहिजे. बजेट हे एक काय आहे? ऑपरेशन प्लॅन आहे जो साधारणपणे 1 वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी असतो. आर्थिक दृष्टीने व्यक्त केला जातो आणि अपेक्षित उत्पन्न आणि खर्चावर आधारित असतो. अर्थसंकल्प ही दिलेल्या कालावधीसाठी संपूर्ण संस्थेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनीच आधीच ठरवलेले धोरणे, योजना, उद्दिष्टांची औपचारिक अभिव्यक्ती आहे. यात अंदाज आणि भविष्यातील कामगिरीचा समावेश आहे. रोज गरजा, नियोजन, आवश्यक वित्तपुरवठा आणि सध्याच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी मानके स्थापित करून नियंत्रणाला योगदान देते. अर्थसंकल्प नियंत्रण हे बजेटमध्ये प्रदान केलेल्या प्रत्यक्ष निकालांचे मोजमाप आणि तुलना करण्याशी संबंधित आहे. अर्थसंकल्प नियंत्रण हे बजेटमध्ये जे प्रदान केलेल्या प्रत्यक्ष निकालाचे मोजमाप आणि तुलना करण्याशी संबंधित आहे, जेणेकरून या निकालाची तपासणी करून लक्षात घेतलेले कोणतेही फरक बजेट अंदाजात किंवा सुधारात्मक उपाययोजना करून समायोजित केले जाऊ शकतात. यामध्ये संपूर्ण कालावधीत बजेट आणि बजेट अहवालांचा वापर दैनंदिन कामकाजे समन्वय, मूल्यांकन आणि नियंत्रण करण्यासाठी केला जातो. जेव्हा अर्थसंकल्प खरोखरच प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक प्रभावी साधन बनतो तेव्हा कार्यकारी अधिकारीकडे पुरेसे अधिकार असले पाहिजेत. म्हणजे जेव्हा अर्थसंकल्प आहे तो खरोखरच प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक प्रभावी साधन बनतो तेव्हा कार्यकारी अधिकारीकडे पुरेसे अधिकार असले पाहिजेत. खालील तत्वांसह अर्थसंकल्पीय बाबींमध्ये सुविधा आणि विवेकबुद्धी कार्यक्रम बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या थेट देखरेखीखाली कार्यक्रमांच्या बरोबरीने चालले पाहिजेत. तर जेव्हा कार्यकारी अधिकारीकडे पुरेसे अधिकार असले पाहिजेत. ठीक आहे. तर खालील तत्वाचं अर्थसंकल्पीय बाबींमध्ये सुविधा आणि विवेकबुद्धी कार्यक्रम बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या थेट देखरेखीखाली कार्यक्रमांच्या बरोबरीने चालले पाहिजे. यामध्ये कार्यकारी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय कार्यक्रम कायदे मंडळाचे हेतू पूर्ण करतात आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये योग्य काटकसर पाळली जाते हे पाहिले पाहिजे. कार्यकारी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय कार्यक्रम कायदे मंडळाचे हेतू पूर्ण करतात आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये योग्य काटकसर पाळली जाते हे पाहिले पाहिजे. अंदाजपत्रक तयार करणे, कायदे मंडळाची कृती आणि बजेट अंमलबजावणी यासारखे अर्थसंकल्पीय प्रक्रियेचा अहवाल देणे हे प्रशासनाच्या सर्व स्तरांमधून येणारे संपूर्ण आर्थिक आणि कार्यकारी अहवालांवर आधारित पाहिजे. अंदाजपत्रक जे तयार करणे, कायदे मंडळाची कृती आणि बजेट अंमलबजावणी यासारख्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेचा अहवाल देणे हे प्रशासनाच्या सर्व स्तरांमधून येणाऱ्या संपूर्ण आर्थिक आणि कार्यकारी अहवालांवर आधारित असले पाहिजे. पुरेसे साधन मुख्य अधिकारी यांच्याकडे पुरेसे सुसज्ज बजेट कार्यालय असले पाहिजे आणि विनियोगाचे मासिक आणि तिमाही वाटप निश्चित करण्याचा अधिकार असावा. बहुविध प्रक्रिया अर्थसंकल्पीय पद्धती ऑपरेशनच्या स्वरूपानुसार बदलू शकतात. कार्यकारी निर्देश विभागाच्या व्यापक परिभाषित कार्यासाठी विनियोग केला पाहिजे.
वेळेत लवचिकता अर्थसंकल्पात आवश्यक बदल सामावून घेण्यासाठी तरतुदी असाव्यात आणि आर्थिक परिस्थिती म्हणजे वेळेत लवचिकता आणि अर्थसंकल्प आवश्यक बदल सामावून घेण्यासाठी तरतुदी असाव्यात आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार असाव्यात. ठीक आहे. त्यानंतर कार्यकारी निर्देश विभागाच्या व्यापक परिभाषित कार्यासाठी विनियोग केला पाहिजे. कार्यकारी निर्देश विभागाच्या व्यापक परिभाषित कार्यासाठी विनियोग केला पाहिजे. वेळेत लवचिकता अर्थसंकल्पात आवश्यक बदल सामावून घेण्यासाठी तरतुदी असाव्यात. बदलत्या आर्थिक परिस्थिती आणि दुतर्फा अर्थसंकल्पीय संघटना, केंद्रीय कार्यालयाने अर्थसंकल्प कार्यक्रमांसाठी जबाबदार असलेल्या एजन्सी आणि कार्यालयातील वाहतूक एकतर्फी मार्गाने नजर दुतर्फा मार्गाने चालली पाहिजेत. अर्थसंकल्प कायदेविषयक नियंत्रणासाठी एक साधन. अर्थसंकल्प हे सार्वजनिक पैशावर कायदेमंडळाचे नियंत्रण करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. सार्वजनिक पैशावर नियंत्रण ठेवल्याने कायदेमंडळाला कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवता येते. कायदेविषयक नियंत्रण ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडंसं डोक्यावरून जाईल. जेवढं सांगता येते ते मी सांगते, कारण ते खूप कन्फ्युजिंग होणार आहे. पण तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे, थोडंसं नोट्स काढून घ्या, समजून घ्या त्याच्यामागचा हेतू आणि तुम्ही लिहू शकता. अर्थसंकल्प कायदेविषयक नियंत्रणासाठी एक साधन. अर्थसंकल्प हे सार्वजनिक पैशावर कायदेमंडळाचे नियंत्रण करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. सार्वजनिक पैशावर नियंत्रण ठेवल्याने कायदेमंडळाला कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवता येते. तर ह्याचे नोट्स काढून घ्या, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय लिहिता येईल. कारण एक्झामला लिहायला तर पाहिजे, हा प्रश्न विचारतील. जे स्क्रीनशॉट काढून तुम्ही समजून घ्या. थोडंसं बजेट बजेट आहे हे समजणं थोडंसं कठीण आहे. बजेटिंग हा विचारला जातो रिसर्च मॅनेजमेंटला क्वेश्चन, म्हणून घेतला होता. तर तुम्हाला थोडंसं कठीण जाईल समजायला बजेटचं. ठीक आहे. कारण अर्थसंकल्प थोडंसं म्हणजे कठीण जातं समजायला, त्या हिशोबाने. पण आता क्वेश्चन तर विचारला गेला आहे, ऑलरेडी विचारला जातो. तर तुम्हाला लिहिता ते काहीतरी माहिती पाहिजे तुम्हाला काय लिहायचं ते, त्याच्यासाठी होता. जर तुमच्याकडे अजून नोट्स असतील, तुमच्या ट्युटरने नर्सिंग ट्युटरने दिल्या असतील किंवा काही नोट्स असतील त्या ॲड करा, त्या हिशोबाने समजून घ्या आणि मग क्वेश्चन सॉल्व करा. मी इम्पॉर्टंट क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करते, काही कारणास्तव मला जमलं नाही आहे. मी प्रयत्न करते लवकरात लवकर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते घ्यायचा. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. एक्झाम जवळ आली, रिसर्च थोडासा कठीण आहे, रिसर्च मॅनेजमेंट थोडं समजून घ्यायला. तर भेटू आपण लवकरच मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग काळजी घ्यायची, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.